का सगळ्यांना? हो मॅडम. येस मॅडम. ठीक आहे, थँक्यू. सांगून झाल्यावर फक्त माईक बंद करा प्रत्येकाने. थँक्यू. तर आपल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत जेव्हा आपल्या सगळ्या कंपनीज ऍक्टच्या अंडर रजिस्टर झाल्या, तुम्ही त्याचं इन्कॉर्पोरेशन केलं आणि त्याच्यानंतर कंपनीज ऍक्टच्या अंडर आपण इन्कॉर्पोरेशन केलं. पण जेव्हा कोणत्याही कायद्याअंतर्गत तुम्ही रजिस्टर होता, तर त्यानंतर तुम्हाला त्या कायद्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. त्याच्यामुळे तर आपली कंपनी ही कंपनीज ऍक्ट म्हणजे कंपनी कायदा 2013 अंतर्गत रजिस्टर झालेली आहे. कंपनीज ऍक्ट मध्ये प्रोड्युसर कंपनी या कंपनीसाठी एक स्पेसिफिक सेक्शन आहे 378. जरी आपल्याला 378 हा सेक्शन आहे, जरी आपल्याला पूर्ण कंपनीज ऍक्ट माहिती नसला तरी ऍटलिस्ट या सेक्शन बद्दल काही इन्फॉर्मेशन माहिती असणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण आपली कंपनी ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी म्हणून रजिस्टर झालेली आहे. सो बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या कंपनी सेक्रेटरी कडून किंवा चार्टर्ड अकाउंटंट कडून आपल्याला जी कामं करून घ्यायची ती आपण वेळेत करून घेऊ शकतो, जर आपल्याला याबद्दल काही इन्फॉर्मेशन माहिती असेल तर. त्याच्यानंतर आपल्याला कायदेशीर अनुपालन करणं का आवश्यक आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचंय. तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एफपीसीची आपण नोंदणी केली आहे. ही नोंदणीकृत संस्था आहे, यालाच बॉडी कॉर्पोरेट असंही म्हटलं जातं. आणि कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी ज्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत होते, त्याच कायद्यांचे काही तुम्हाला नियमन असतात, ते पालन करावे लागतात. त्याच्यामुळे जसं की आपण जीएसटीचे रिटर्न भरतो, इन्कम टॅक्सच्या अंडर रिटर्न भरतो, तर एक मिनिट. सॉरी, एक काम आलं होतं. तर करणारी संस्था असणं गरजेचं आहे आणि ते सुनिश्चित करणं संचालक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची प्राथमिक जबाबदारी आहे. आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची जबाबदारी का आहे आणि त्यांच्यावरती जर त्या गोष्टी वेळेत नाही झाल्या तर त्यांना काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत, जे काही ते आपल्याला काय आहेत हे आपण बघणं गरजेचं आहे. आता याचे फायदे काय, तर तुम्ही म्हणाल की ठीक आहे, अॅन्युअल कंप्लायन्सेस फॉर्म्स आहेत आणि जर ते आपण वेळेत नाही भरलं तर याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात. तर आणि जर नाही आणि आपण वेळेत केलं तर आपल्याला त्याचे काय फायदे ह्या गोष्टी आपण बघूया. एक तर आपण वेळेत केलं तर जे आपल्याला लेट फी आर्थिक दंड होणार आहेत ते आपल्यावर नाही होत. त्याच्यानंतर कुठलेही खटले म्हणजे काय, तर आपल्याला आरओसी कडून म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कडे हे आपल्याला फॉर्म्स भरायचे असतात, तर त्यांच्याकडून आपल्याला काही नोटिसेस येतात जर आपण वेळेत हे सगळं काम नाही हे फायलिंग केलं नाही तर, अॅन्युअल कंप्लायन्स केले नाही तर. आणि जर ते त्यांनी नोटीस दिल्यानंतर पण आपण त्या गोष्टीला जर रिप्लाय नाही केला तर ते कंपनी आपली बंद करायची शक्यता होते आणि आपले नाव त्या कंपनी बंद झाल्यानंतर आपल्याला कोणतेही व्यवहार करणं अलाउड नसतं. त्याच्यामुळे कंपनी बंद होऊ नये, आर्थिक दंड आपल्याला बसू नये, त्याच्यासाठी आपण रित्या त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एक अनुपालन कंपनी झाल्यामुळे आपण सुधारित प्रतिष्ठा म्हणजे गुडविल त्याला असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तर ते आणि आपल्याला नवीन व्यवसायाच्या संधी मिळण्यास मदत होते. आता याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय, तर जेव्हा तुमच्या कंपनीचा एफपीसीच्या अंडर एखादा शेतीमाल तयार होईल, तो विकण्यासाठी आपण फ्रेश सारख्या कंपनी त्यांच्याशी जेव्हा तुम्ही कुठला पण कराल त्यावेळेस
कुणाचा तरी माईक सुरू आहे, प्लीज माईक बंद करा. कुणाचा तरी माईक सुरू आहे, माईक प्लीज बंद करा सगळ्यांनी. आता आवाज येतोय? आवाज येतोय का आता? येतोय. येस, ठीक आहे. ओके. हा, तर आपण जेव्हा कुठल्या नवीन कंपनीशी, मोठ्या कंपनीशी जेव्हा आपण कुठलाही करार करायला जाऊ, त्यांच्यासोबत बिझनेस करायला जाऊ, तर ते आपल्या कंपनीच्या शेतीमालाची क्वालिटी या सगळ्या गोष्टींबरोबरच कंपनीचा कंप्लायन्स वेळेत आहे का नाही हेही बघितलं जातं. कंपनीला कोणत्या नोटिसेस आल्या नाहीयेत ना, कंपनीला कुठलीही मोठ्या नंबरची कुठली अमाऊंट भरायची आहे, ज्याच्या म्हणजे नोटिसेस वरती किंवा दंडात स्वरूप जर कुठली अमाऊंट भरायची असं काही पेंडिंग आहे का, हे मोठ्या कंपनी हे ड्यू डिलिजन्स म्हणजे ते क्रॉस चेक करून बघतात तुमचा सगळा डेटा. तर त्यावेळेस जर त्यांना असं आढळलं की नाही, कंपनीला आरओसी कडनं नोटिसेस आल्यात किंवा कंपनीच्या दंडाची अमाऊंट बऱ्यापैकी आहे, तर त्या केसमध्ये ते तुमच्याशी व्यवसाय करतील नाही करतील हे डिसिजन ते या गोष्टींवरून घेऊ शकतात. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होऊ नये, आपलं गुडविल त्याच्यामुळे खराब होऊ नये, तर या सगळ्यासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. तसेच पारदर्शकता आणि विश्वासार्हता म्हणजे काय, तर कंपनीच्या शेअर होल्डर्सना आपल्या कंपनीमध्ये काय चाललंय हे कळणं तेवढंच गरजेचं आहे. तर जे कंपनीचे शेअर होल्डर आहेत त्यांना हे कधी कळतं, तर कायदेशीररित्या अनुपालन केल्यानंतर आपण जे काही फॉर्म्स भरले जातात त्या फॉर्म्स मध्ये कंपनीचे फायनान्शियलचा डेटा असतो, म्हणजे बॅलन्स शीट, P&L. तर या सगळ्या गोष्टीची माहिती, नोंद त्याच्यामध्ये घेतली जाते. म्हणून हे कायदेशीररित्या पालन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता जसं मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे कंपनी कायद्याअंतर्गत आपली उत्पादक कंपनी नोंदणीकृत आहे. आणि आपले प्लीज माईक बंद करा, डिस्टर्बन्स येतो. हा, तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, निर्धारित वेळेत होणं गरजेचं आहे. जर ते वेळेत नाही झाले तर त्याला आपल्याला लेट फी लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे या सगळ्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. किती लेट फी लागू शकते याचं एक नोटीस एका कंपनीला, एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आली आहे. त्याचं आपण एक एक्झाम्पल पण बघणार आहोत, जी जेन्युइन ओरिजिनल नोटीस आहे जी आलेली आहे एका कंपनीला. आणि दुसरं आपण बघणार आहोत की कंपनीचा आपली जी नोंद झालेली कंपनी आहे त्याचा अॅन्युअल कंप्लायन्सेस वेळेत झालेला आहे की नाही याची ही माहिती आपण कशी बघायची हे पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण बघूयात की कंपनीने कोणते कोणते फॉर्म्स मॅन्डेटरीली भरणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण आता बघणार आहोत. तर पीपीटी मध्ये दिसतंय त्याच्याप्रमाणे काही फॉर्म्स आहेत जे वार्षिक मॅन्डेटरी आहेत आणि काही आहेत ते इव्हेंट बेस्ड आहेत. म्हणजे काय, तर मॅन्डेटरी म्हणजे तुम्हाला अनिवार्य आहे हे फॉर्म्स भरणं, आणि इव्हेंट बेस म्हणजे जेव्हा जेव्हा अशी काही गोष्ट घडेल त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट, त्यावेळेस ते फॉर्म भरणं गरजेचं आहे. फॉर्मचे नाव कदाचित तुमच्या आता लक्षात राहणार नाही, पण त्याच्या मागे काय लॉजिक आहे, त्या फॉर्मचं काय गरज आहे हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं तरी चालणार आहे. आता यामधले 3 फॉर्म सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, जे आपल्याला MCAच्या साईट वरती अपलोड करावे लागतात. पुन्हा एकदा सांगेन की हे फॉर्म तुम्हाला अपलोड करायचं नाहीये, तुमचे कंपनी सेक्रेटरी जे असतील ते हे फॉर्म अपलोड करतील. तुम्हाला फक्त ते फॉर्म वेळेत अपलोड झालेत का नाही आणि आपल्या कंपनी सेक्रेटरीला आपण माहिती करून देणं की बाबा आमच्या कंपनीचे फॉर्म्स आम्हाला यावर्षी भरायचे आहेत आणि ते वेळेत भरायचे आहेत. कारण एखाद्या कंपनी सेक्रेटरीकडे किंवा चार्टर्ड अकाउंटंटकडे म्हणा, तर एका वेळी 100, 150, 200 कितीही कंपन्या असू शकतात. सो आपण आपल्या परीने आपलं काम वेळेत करून घेण्यासाठी आपण त्यांना रिमाइंडर्स पाठवणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिला महत्वाचा फॉर्म, त्यापैकी एक फॉर्म आहे MBP1. हा फॉर्म आपल्याला MCAच्या साईटवर अपलोड नाही करायचा आहे, पण हा फॉर्म आपल्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी आपल्या कंपनीला द्यायचा आहे, आणि तो तेव्हाच द्यायचा आहे जेव्हा तो डायरेक्टर या कंपनीमध्ये सोडून दुसऱ्या अजून कंपनीमध्ये डायरेक्टर असेल. गोष्टीमध्ये त्या केसमध्ये तुम्हाला MBP1 हा आपल्या कंपनीला द्यायचा आहे. आता हा तुम्ही कंपनीची पहिली बोर्ड मीटिंग जेव्हा होते, कंपनी इनकॉर्पोरेशन झाला तेव्हा द्यायचं आहे. तसेच प्रत्येक वर्षी जेव्हा पहिली बोर्ड मीटिंग होते कंपनीची त्यावेळेस तुम्हाला ही द्यायचं आहे. त्याच्यानंतरचा जो फॉर्म आहे तो सगळ्यात महत्वाचे
सगळ्यात महत्वाचा जो फॉर्म आहे त्याच्यावरून आपल्या कंपनीत अॅन्युअल कंप्लेंट म्हणजे फायनान्शियल दिलेले आहेत की नाही हे त्याच्यावरून कळतं. तर तो फॉर्म आहे, त्या फॉर्मचं नाव आहे AOC4. मगाशी म्हटल्याप्रमाणे AOC4 असे नाव तुम्हाला जरी वेगळी वाटत असेल तर त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे कीवर्ड लक्षात ठेवा. जसं की AOC4 मध्ये आर्थिक विवरण, फायनान्शियल स्टेटमेंट्स याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपल्या कंपनीची ही MCAच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवरती अपलोड केली जाते या फॉर्मद्वारे. याच्यामध्ये कंपनीची बॅलन्स शीट, P&L म्हणजे नफा तोटे खाते, रोख प्रवाह विवरण, संचालकांचा अहवाल म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एक रिपोर्ट, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या फॉर्म मध्ये जाते. सो जेव्हा आपण बोर्ड रिपोर्ट किंवा फायनान्शियल स्टेटमेंट हे दोन डायरेक्टर आणि तुमचा चार्टर्ड अकाउंटंट CA जो आहे तो हे बॅलन्स शीट साइन करतो. आणि या AOC4 फॉर्मला कंपनीच्या डायरेक्टरची DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही कंपनी इन्कॉर्पोरेट केली त्यावेळेस ही काही असणार आहे ती त्याला अटॅच केली जाते. आणि त्या फॉर्म मध्ये भरलेली इन्फॉर्मेशन ही बरोबर आहे आणि त्याच्यासाठी ही माझी मी DSC अटॅच करत आहे. हे आपण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स त्याच्यासाठी मान्य करतात ह्या गोष्टी. त्याच्यामुळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची ती जबाबदारी आहे की भरलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही हे तपासून घेणे किंवा आपल्या कंपनी सेक्रेटरी कडून त्याची माहिती करून घेणे हे खूप गरजेचं आहे. आता हा फॉर्म आपल्याला कधी भरायचा आहे तर कंपनीची दरवर्षी एक वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग होते. ती अॅन्युअल जनरल मीटिंग आपण एक्झाम्पल मधून धरूया 30 सप्टेंबरला जर झाली तर त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्याला हा फॉर्म MCAच्या साईट वरती अपलोड करायचा असतो. आता जर हा फॉर्म तुम्ही वेळेत नाही केला तर तुम्हाला ड्यू डेट कळली की कधी तुम्हाला हे भरायचं आहे. आणि जर तुम्ही ती वेळेत नाही भरली तर प्रत्येक दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर नंतर 29 ऑक्टोबर पर्यंत जर तुमचा फॉर्म नाही भरला तर त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी तुम्हाला 100 रुपये याप्रमाणे लेट लागणार आहे. अमाऊंट 100 रुपये तुम्हाला दिसताना कमी दिसतील पण ते किती वाढू शकते आणि किती अमाऊंट मोठी होऊ शकते याचं एक आपण एक्झाम्पल हे सगळं आपलं PPT संपल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार. त्याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा फॉर्म आहे तो आहे MGT7. त्याला अॅन्युअल रिटर्न म्हणजे वार्षिक विवरण असं म्हटलं जातं. या फॉर्म मध्ये काय इन्फॉर्मेशन जाते तर या फॉर्म मध्ये आपल्या कंपनीमध्ये किती शेअर होल्डर आहेत, किती डिरेक्टर्स आहेत आणि ह्या सगळ्याचे इन्फॉर्मेशन जे आहे जे मगाशी आपण फायनान्शियल स्टेटमेंट बघितले तर आपलं जे फायनान्शियल इयर असतं वार्षिक वर्ष जे फायनान्शियली धरलं जातं ते 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. तर त्या पूर्ण वर्षभरामध्ये तुमच्या कंपनीमध्ये कोण डायरेक्टर होते, कोणी बदलले का, कोणी नवीन आले का याबद्दलची माहिती, तसेच शेअर होल्डर कोणी नवीन जॉईन झाले का याबद्दलची माहिती MGT7 मध्ये. त्याचप्रमाणे कंपनीने अॅन्युअल जनरल मीटिंग घेतली होती का, 4 बोर्ड मीटिंग्स घेतल्या होत्या का कंपनी कायद्याप्रमाणे, या सगळ्याची माहिती या फॉर्म मध्ये जाते. हा फॉर्म आपल्याला आपली वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग झाल्यानंतर 60 दिवसाच्या आत आपण 30 सप्टेंबर जर अॅन्युअल जनरल मीटिंग घेतली असेल तर 28 नोव्हेंबर पर्यंत हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. आणि याची लेट फी पण 100 रुपये प्रत्येक दिवशी म्हणजे तुम्ही लेट केल्यानंतर प्रत्येक दिवशी 100 रुपये याप्रमाणे तुम्हाला याला लेट फी लागणार आहे. त्याच्यानंतरचा फॉर्म आहे हा DPT3 फॉर्म आहे. त्याचं नाव आहे की ठेवी विवरण म्हणजे काय तर रिटर्न ऑफ डिपॉझिट. कंपनीने जर कोणाकडून ही लोन घेतलं बँकेकडून असू देत नाहीतर कंपनीच्या डायरेक्टर्स कडून लोन घेतलेलं असू दे तर त्या केसमध्ये आपल्याला DPT3 हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म प्रत्येक वर्षी 30 जूनच्या आत भरणं गरजेचं आहे. म्हणजे मागील 31 मार्च याच्यामध्ये जर कंपनीने या सगळ्या गोष्टी लोन घेतलं असेल या गोष्टी केल्या असतील तर त्याच्यानंतरचा 30 जून येतो त्याच्यामध्ये हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता 2023-24 जे काही आहे तर ते तुम्हाला आता 30 जून 2024 पर्यंत DPT3 फॉर्म जर तुमच्या कंपनीत तसं काही असेल लोन वगैरे तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. यालाही लेट फी आहे. सामान्य शुल्क तुमच्या कंपनीच्या ऑथराइज प्रमाणे धरलं जातं त्याच्याप्रमाणे मग तुमचं ते 1 लाख शेअर कॅपिटल असेल तर 300 रुपये फी असते त्याच्या दुप्पट 4 पट अशा प्रकारे तुम्हाला
ती लेट फी लागणार आहे. तर त्याच्यानंतरचा जो केवायसी DIR3 केवायसी हा फॉर्म आहे. आता जसं आपण बँकेमध्ये दरवर्षी आता केवायसी करणं मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्यांनाही केवायसी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर बघाल तर केवायसीचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही कंपनी सुरू केल्या वेळेस पण तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टी तुम्ही दिलेल्या होत्या आणि सेम त्याचप्रमाणे इथे तुम्हाला आधार कार्ड, तुमचं आयडी प्रूफ, तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्हाला एक ओटीपी मेलवर, एक ओटीपी मोबाईलवर येतो आणि हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म सोपा आहे, पण जर तुम्ही हा फॉर्म वेळेत नाही भरलात तर प्रत्येक डायरेक्टरला 5,000, म्हणजे आपल्या कंपनीमध्ये मिनिमम फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असल्यामुळे आपल्या कंपनीला मिनिमम 5 डिरेक्टर आहेत, तर 5,000 इंटू 5 25,000 आपल्याला लेट फी लागू शकते. त्याच्यामुळे आपल्याला हा फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. 30 सप्टेंबर पूर्वी, प्रत्येक वर्षी 30 सप्टेंबर पूर्वी हा फॉर्म भरणं प्रत्येक संचालकाला मॅन्डेटरी आहे. त्यामुळे आपल्या कंपनी सेक्रेटरीला सांगून आपलं केवायसी करून घेणं गरजेचं आहे. यामध्ये ओटीपी जातात, त्याच्यामुळे आपले कंपनी सेक्रेटरीज आपला हा फॉर्म भरतायत का हे थोडंसं माहिती करून काळजीपूर्वक दक्षतेने हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा एक MSME म्हणून फॉर्म आहे. मॅन्डेटरी फॉर्म मधला हा एक इम्पॉर्टंट फॉर्म आहे. MSME म्हणजे काय, तर आपल्या कंपनीमध्ये जर कोणी विक्रेता आहे आणि तो MSME च्या रजिस्टर असेल तर त्यावेळेस आपल्या कंपनीने हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. यामध्ये मी तुम्हाला फक्त माहिती देते, तुम्ही तुमच्या कंपनी सेक्रेटरी आणि चार्टर्ड अकाउंटंटला सांगा की आम्हाला MSME फॉर्म भरावा लागत आहे की नाही हे तुम्ही आम्हाला सांगा. तुमची बॅलन्स शीट बघून ते तुम्हाला याबद्दल कळवतील. पण जर हा फॉर्म तुम्ही भरला नाही तर MSME चे जे विक्रेते तुमच्या असतील आणि ते MSME च्या अंडर रजिस्टर असतील तर ते तुमच्यावरती केस करू शकतात. आता सध्या ह्याला काही लेट फी नाहीये, पण जर त्यांनी केस केली तर पुढे जाऊन ह्या गोष्टी वाढू शकतात आणि कंपनीचं गुडविल, कंपनीचं नाव खराब होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरचा फॉर्म आहे ADT1. ADT1 फॉर्म म्हणजे काय, तर कंपनीने चार्टर्ड अकाउंटंट ऑडिटर म्हणून निवडला जातो. ऑडिटर कंपनीचा ऑडिटर जो आहे त्याची अपॉइंटमेंट जेव्हा करू तेव्हा हा फॉर्म भरावा लागतो. तर त्याची अपॉइंटमेंट कधी होते, तर कंपनीची जेव्हा पहिली अॅन्युअल जनरल मीटिंग होते त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आत हा फॉर्म भरायचा असतो. हा फॉर्म तुम्ही पहिल्यांदा भरला की 5 वर्षासाठी त्याची अपॉइंटमेंट होते. त्याच्यामुळे एकदा भरल्यानंतर त्याच्यानंतर 5 वर्षांनी तुम्हाला तो भरावा लागतो. त्याच्यामुळे हा फॉर्म पहिल्या वर्षी भरून घेणं, पहिली बोर्ड अॅन्युअल मीटिंग झाल्यावरती भरणं मॅन्डेटरी आहे आणि यालाही लेट फी आहे. जर हा तुम्ही 15 दिवसाच्या आत नाही भरला तर जर डीपीटीची आहे 2 टाइम्स, 4 टाइम्स, 7 टाइम्स, 10 टाइम्स प्रमाणे ह्यालाही लेट फी आहे. आता जे आपण सगळे अनुपालन बघितले ते वार्षिक मधले अनिवार्य होते, मॅन्डेटरी अॅन्युअल कंप्लायन्स होते. ते सोडून ते प्रसंग आधारित अनुपालन आहेत ते आपण आता बघूया. पण त्यात तत्पूर्वी मी मगाशी जसं म्हटलं की वार्षिक सर्वसाधारण सभा, बोर्ड मीटिंग याचं काय आपल्याकडे इम्पॅक्ट आहे ते आपण बघूया. वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय, तर अॅन्युअल जनरल मीटिंग. कंपनीचे जे सर्व सभासद आहेत, जे शेअर होल्डर आहेत, त्यांनी एक अॅन्युअल जनरल मीटिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक जनरल मीटिंग करणं गरजेचं आहे. त्याला अॅन्युअल जनरल मीटिंग असं म्हणलं जातं. आणि कंपनीला प्रत्येक वर्षी एक वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं हे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर ही कंपनीची अॅन्युअल जनरल मीटिंग घेण्यासाठी आपल्याला आपल्या प्रत्येक शेअर होल्डरला नोटीस देणं गरजेचं आहे आणि ही नोटीस आपल्या सगळ्या सभासदांना गेली का नाही हे बघणं हे डायरेक्टरचं काम आहे. ही नोटीस 14 दिवसापूर्वी म्हणजे 30 सप्टेंबरला जर मीटिंग असेल तर तुम्ही ती 14 दिवसापूर्वी ही नोटीस आपल्या शेअर होल्डर्सना लेखी पोहोचली पाहिजे. तुम्ही ईमेल थ्रू पण करू शकता, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप थ्रू ही नोटीस द्या, प्लस तुम्ही आपल्या लेटर पाठवून तुम्ही ही नोटीस देऊ शकता. त्याच्यामुळे नोटीस देणं हे मॅन्डेटरी आहे आणि प्रत्येक शेअर होल्डरला देणं हे मॅन्डेटरी आहे. आणि ही नोटीस देण्यापूर्वी तुमच्या जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते
CA चार्टर्ड अकाउंटंट कडनं साईन होऊन आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी साईन होऊन या नोटीस सोबत ते पाठवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते कोरम. कोरमचा अर्थ काय होतो की कमीत कमी एवढे सभासद त्या मीटिंगला हजर असणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे काय तर आपल्या ह्याच्यामध्ये एक चतुर्थांश म्हणलेला आहे, म्हणजे 1/4 सदस्य. सपोज आपल्या कंपनीमध्ये 200 सदस्य आहेत, त्याच्या 1/4 म्हणजे 50. तर अॅन्युअल जनरल मीटिंग व्हॅलिड म्हणजे आणि त्याच्यामध्ये घेतलेले डिसिजन हे व्हॅलिड आहेत का नाहीत हे कळण्यासाठी कमीत कमी 50 शेअर होल्डर त्या मीटिंगला असणं गरजेचं आहे. एजीएम जर तुम्ही वेळेत नाही घेतली तर प्रत्येक अधिकाऱ्याला 1,00,000 रुपयाचा दंड होतो. म्हणजे काय तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जे आहेत, ज्यांची ही जबाबदारी आहे की ही बोर्ड अॅन्युअल जनरल मीटिंग झाली पाहिजे, त्यांना 1,00,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच कंपनीलाही यामध्ये दंड होतो. त्यामुळे अॅन्युअल जनरल मीटिंग वेळेत नोटीस देऊन आणि व्यवस्थित कोरम आहे की नाही हे बघून करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आहेत मंडळाच्या बैठका म्हणजे बोर्ड मीटिंग. बोर्ड मीटिंग ह्या दर 3 महिन्यातून एकदा, अशा दरवर्षी किमान 4 झाल्या पाहिजे. म्हणजे कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही बोर्ड मीटिंग घेऊ शकता, पण कमीत कमी 4 झाल्या पाहिजेत आणि 3 महिन्यात एकदा झाली पाहिजे. असं नाही की एप्रिल, मे, जून, जुलै प्रत्येक महिन्यात एक घेतली आणि 4 झाल्या, असं नाहीये. तर 3-3 महिन्याचा गॅपनी या मीटिंग झाल्या पाहिजेत आणि त्या 4 पेक्षा जास्त तुम्ही कितीही मीटिंग घेऊ शकता. याला पण आपल्या कंपनीच्या प्रत्येक डिरेक्टरला 7 दिवस आधी नोटीस गेली पाहिजे आणि ही मीटिंग झाली पाहिजे. कोरम म्हणजे जसं म्हटलं की मिनिमम एवढे, कमीत कमी एवढे सभासद असले पाहिजे. किती तर 1/3 किंवा 3. 1/3 तुमच्या टोटल नंबर ऑफ डिरेक्टर्सचे 1/3 करून जी अमाऊंट नंबर येईल तो किंवा 3 यापैकी जी जास्त असेल तेवढ्यांनी बैठकीला हजर असणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या बोर्ड मीटिंग मध्ये घेतलेले डिसिजन हे व्हॅलिड असतील आणि त्यावेळेसच याला व्हॅलिडिटी येईल. त्याच्यानंतर काय आहे तर संचालकांची नियुक्ती. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जर तुम्हाला आता आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल कोणाला अपॉइंट करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अपॉइंट करू शकता. तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याला अपॉइंट करता येतं किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी अपॉइंट मध्ये केलं आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते सदस्यांसमोर मांडलं आणि त्यांनी ते रिझोल्युशन पास केलं आणि त्याला नियुक्त केलं तर त्याची नियुक्ती ही व्हॅलिड राहते असं मानलं जातं. त्याच्यानंतर एओए मध्ये जो 5 वर्षांनी एक डिरेक्टर रिटायर होतो तर तो रिअपॉइंट पण होऊ शकतो. त्याच्यानंतर कंपनीच्या सदस्यांना म्हणजे शेअर होल्डर्सना काय काय लाभ आहेत तर आपण कंपनीच्या सदस्यांना याच्यामध्ये जे आपले बॅलन्स शीट मध्ये जर आपले काही प्रॉफिट शिल्लक होतो तर त्या म्हणजे नफा, तर त्याच्यानंतर त्याच्यातला आपण काही पार्ट हा डिव्हिडंड म्हणून आपण देऊ शकतो. त्यापूर्वी आपल्याला काही अमाऊंट रिझर्व्ह मध्ये काढून ठेवावी लागते. ही किती असावी, काय असावी, ही आपल्या आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये लिहिलं जातं. ते तुम्हाला तुमचे चार्टर्ड अकाउंटंट कंपनीप्रमाणे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे असू शकते तर त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगतील. त्याच्यानंतर आपल्या कंपनीतल्या शेअर होल्डर्सना जर प्रॉफिट शिल्लक राहिला तर आपण डिव्हिडंड देऊ शकतो. आणि फक्त प्रोड्युसर कंपनीसाठी एक नवीन कन्सेप्ट कंपनीज ऍक्ट मध्ये आहे, दॅट इज पॅट्रोनेज बोनस. पॅट्रोनेज बोनस मध्ये जे सदस्य व्यवसायामध्ये ज्या प्रमाणात सहभाग आहे त्या प्रमाणात त्यांना हा पॅट्रोनेज बोनस दिला जाऊ शकतो. तर ही कन्सेप्ट बऱ्यापैकी मोठी आहे, एका सेशन मध्ये ती समजवली जाऊ शकत नाही. तर तुम्ही तुमच्या कंपनी सेक्रेटरीशी बोलून हा पॅट्रोनेज बोनस तुम्हाला जर द्यावायचा असेल तर तुम्ही त्यावेळेस डिस्कशन करून हा देऊ शकता. त्याच्यानंतर आपण जे मॅन्डेटरी अनिवार्य कंप्लायन्स मगाशी बघितले OC4 MGT7 ते सोडून काही प्रसंग आधारित जे इव्हेंट बेस्ड कंप्लायन्स मी म्हटलं ते आहेत. त्यामध्ये काही काय प्रसंग येऊ शकतात, जसं आपण मगाशी बघितलं की नवीन डायरेक्टरला अपॉइंटमेंट करायचंय किंवा एखाद्या डायरेक्टरला राजीनामा द्यायचाय तर त्यावेळेस DIR 12 DIR 11 हे फॉर्म भरले जातात. त्याच्यानंतर काही शेअर होल्डर्स नवीन ऍड होतात, काही कमी होतात तर त्यावेळेस SH4 सदस्यत्वातला बदल, त्याच्यानंतर SH7 हे फॉर्म्स तुम्हाला भरावे लागतात. काही वेळी आपल्याला कंपनीचं पेडअप शेअर कॅपिटल वाढवायचंय, ऑथराइज शेअर कॅपिटल वाढवायचंय तर त्यावेळेस HS7 हा फॉर्म भरला जातो. त्याच्यानंतर
MOA म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन, त्याच्यात काही बदल करायचा तर MGT 14 आहे. कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय म्हणजे रजिस्टर ऑफिस आहे, त्याच्यात काही चेंज करायचं असेल तर INC 22 आहे. आणि कंपनी जेव्हा बँकेकडून कोणतंही लोन घेते त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही जे लोन काढले त्याच्यावरती चार्ज क्रिएट करा, तर त्याच्यासाठी CHG 1 असे फॉर्म वेगवेगळे आहेत. तर हे फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही. त्यामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, अशा काही गोष्टी झाल्या, असे काही बदल कंपनीमध्ये होणार असतील, कंपनी लोन घेणार असेल, कंपनी डायरेक्टर रिमूव्ह करणार असेल, कंपनी नवीन डायरेक्टर घेणार असेल, कंपनीला नोंदणी कार्यालय चेंज करायचं आहे, तर या सगळ्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्टर कंपनी सेक्रेटरीला याच्याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते त्यांच्या एंडनी हे फॉर्म भरून घेतील. या फॉर्मला पण जर तुम्ही वेळेत नाही भरले तर त्याला लेट फी आहे. सो हे फॉर्म पण आपण अशा काही गोष्टी घडल्या तर आपल्या कंपनी सेक्रेटरीला त्याच वेळेस आपण सांगणं गरजेचं आहे. सो या सगळ्यामध्ये आपला हाच रोल आहे की कंपनीच्या डायरेक्टरने अशा काही गोष्टी घडल्यानंतर कंपनी सेक्रेटरीला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की हे फॉर्म सोडून काही वैधानिक नोंदवही म्हणजे स्टॅट्युटरी रजिस्टर कंपनीला मेंटेन करायचे आहेत. आणि कधीही पुढे जाऊन कंपनीवरती काही नोटीस आल्या किंवा काही चेकिंग झालं तर त्यावेळेस हे असणं आपल्याकडे गरजेचं आहे. त्यातले महत्वाचे सगळ्यात जास्त महत्वाचे जे आहेत ते रजिस्टर ऑफ मेंबर्स म्हणजे कंपनी जेव्हापासून सुरू होते तेव्हापासून कंपनीच्या डे 1 पासून हे रजिस्टर मेंटेन असणं गरजेचं आहे. म्हणजे आता ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या तुम्ही नावं ऐकता, रिलायन्स म्हणा किंवा टाटा म्हणा, तर त्यांचे तुम्ही जर आता पण त्यांचे कोणी रजिस्टर मेंबर बघायला गेलं तर त्यांचा इन्कॉर्पोरेशनच्या दिवसापासून नोंदणी झालेल्या दिवसापासून आजपर्यंत सगळे मेंबर्सचे रजिस्टर मेंटेन आहेत. तर तसं आपल्या कंपनीचं मेंटेन ठेवणं आपल्याला मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. रजिस्टर ऑफ डिरेक्टर्स मध्ये डायरेक्टर आतापर्यंत कोण कोण डायरेक्टर होते, कोण कोण निघून गेले याबद्दलची माहिती, तसं डायरेक्टर किती शेअर्स आहेत त्याची माहिती, त्याच्यानंतर अॅन्युअल रिटर्न AOC 4 MGT 7 फॉर्म भरले त्याची फिजिकल कॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यातलं आहे ते मिनिट्स बुक म्हणजे इतिवृत्त. आपण जे अॅन्युअल जनरल मीटिंग आणि बोर्ड मीटिंग घेणार आहे इतिवृत्त असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या मीटिंग वर तर ते व्हॅलिड आहे ते आपण ह्याच्या थ्रू सांगू शकतो की बाबा आम्ही या वर्षी हे डिसिजन या बोर्ड मीटिंग मध्ये घेतलेलं आणि त्याचं आमच्याकडे हे मिनिट बुक इतिवृत्त आहे आणि तुम्ही ते बघू शकता. तर याच्यामधून आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्याच्यामुळे या सगळे रजिस्टर स्टॅट्युटरी आहेत ते आपण आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. आता कंपनी कायद्यामध्ये जेव्हा तुम्ही रजिस्टर होता त्यावेळेस तुम्हाला त्याचे जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला पालन करावे लागतं. त्याचप्रमाणे कंपनी कायदा, कोणताही कायदा हा वेळोवेळी अमेंड होत असतो, त्याच्यामध्ये बदल होत राहतात आणि हे बदल आपल्याला माहिती नसतात. म्हणजे आपण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही, पण तुमच्या कंपनी सेक्रेटरी सोबत या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. कंपनी सेक्रेटरीला एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये आपण जसं इथे आता टेबल चार्ट बघितला, अशा टेबल चार्ट मध्ये आम्हाला सांगा की आम्हाला कोणते कंप्लायन्सेस करायचे आणि जर किती वेळेत करायचे आणि आम्ही वेळेत नाही केले तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस असणार आहेत, ह्याची सगळ्याची प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून घ्या ती माहिती. आणि त्या डेटच्या आधी पण 15-20 दिवस तुम्ही त्यांच्याशी हे करा. म्हणजे काय, तर अॅन्युअल जनरल मीटिंग सप्टेंबर मध्ये घ्यायचे तर तुम्ही ऑगस्टच्या फर्स्ट वीक पासूनच त्यांना सांगा की आमची अॅन्युअल जनरल मीटिंग आम्हाला घ्यायची, तर आम्हाला आमचे फायनान्शियल स्टेटमेंट हे करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे आपल्या कंपनी सेक्रेटरीकडे माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता यानंतर आपण बघूया की जे तुम्हाला मी एज्युकेशन म्हणजे त्यांना एका कंपनीला नोटीस आली आणि लेट फी किती वाढू शकते याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण आता बघूया. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते का, एक PDF फाईल आहे.
स्क्रीन सगळ्यांना दिसते का? PDF फाईल आहे. ठीक, चालेल, थँक्यू. हा, तर आता ही जी आहे, तर ही एक कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, फार्मस प्रोड्युसर नाही आहे, पण त्यांचे कंप्लायन्स आपले कंप्लायन्स सेम असतात. तर त्यांना एक ऑर्डर आलेली आहे, पेनल्टी ऑर्डर, आणि त्याचं 454 कंपनीज ऍक्टचं सेक्शन आहे, तुम्ही इथे बघू शकलात. तर ही ऑर्डर आली आहे 10/3/2023 ला, आणि 2020चं अॅन्युअल फायलिंग त्यांनी केलेलं नाही, म्हणून त्यांना ही नोटीस आलेली आहे. कंपनीचं नाव इथे तुम्हाला दिसेल, आणि ही कंपनीला नोटीस आली. प्लीज आपले माईक बंद करा सगळ्यांनी, प्लीज. तर आता तुम्ही जर इथे बघू शकाल, तर ही जी काही ऑर्डर आहे ती त्यांनी अॅन्युअल कंप्लायन्सेस 2020चं केलेलं नाहीये, त्याचे आहे. आता तुम्हाला लक्षात असेल की 2020चं अॅन्युअल कंप्लायन्स केलेलं नाही आणि 2023 मध्ये त्यांना नोटीस आली आहे. तर याचा अर्थ असा नाही की 1 वर्ष आपण केलं नाही, आपल्याला मॅम आवाज येत नाही. ओके, ते सगळ्यांना म्यूट केलेलं. आता आवाज येत असेल तर हा, तर मला हे सांगायचं होतं की ह्या कंपनीने 2020 मध्ये अॅन्युअल फायलिंग केलेलं नव्हतं, तर त्यांना 23 मध्ये नोटीस आली. त्याप्रमाणे आपण ही 1-2 वर्षाचं नाही केलं आणि आपल्याला असं वाटलं की नोटीस नाही आली आहे, तर असं काही नाहीये. 4 वर्ष 5 वर्षांनी ही नोटीस येऊ शकते. त्याच्यानंतर आता यांनी बघा 2020चं फायलिंग नाही केलं, 2023 मध्ये नोटीस आलेली आहे. तर अॅन्युअल रिटर्न जो आपण मगाशी फॉर्म बघितला, MGT7 नावाचा जो मगाशी आपण फॉर्म बघितला, तो त्यांनी वेळेत भरलेला नाहीये. म्हणजे त्यांनी 828 दिवस लेट केला, 828 दिवस, आणि 100 रुपये याप्रमाणे त्यांना 82,800 अशी लेट फी लागलेली आहे कंपनीला. आणि हे जे 82,800 आहे ते आहे कंपनीच्या डायरेक्टर्सना. सो कंपनीच्या डायरेक्टर्सना ही लेट फी लागते. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये दक्षता घेणं गरजेचं आहे की आपल्याला लेट फी लागली नाही पाहिजे, कंपनीला लेट फी लागली नाही पाहिजे. आणि हे, तर आता हे जे पेनल्टी आहे ते कमी का होते, तर त्या सेक्शन मध्ये त्यांना आपल्याला मॅक्सिमम एवढी लावणं हे आहे. त्याच्यामुळे 82,000 झालेली ती 46,000 झाली. त्याचप्रमाणे जो आपण AOC 4 फॉर्म बघितला, त्याच्यामध्ये त्यांना त्यामध्ये 95,000 आणि 50,000 प्रत्येक डिरेक्टरला अशी लागली. सो ती टोटल अमाऊंट 4 लाखाच्या जवळ लेट फीची अमाऊंट आहे. तुम्हाला जर लक्षात असेल की फक्त हे 2 फॉर्म तुम्ही वेळेत नाही भरले तर 4 लाखापर्यंत आहे. ती त्यांना थोडेसे कमी करून 2 लाखापर्यंत ही लेट फी आलेली आहे. त्याच्यामुळे अॅन्युअल कंप्लायन्स करणं आणि वेळेत करणं किती गरजेचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्याच्यामुळे अॅन्युअल कंप्लायन्सेसचा थोडासा सिरियसली तुम्ही लक्ष द्या. तुमच्या कंपनी सेक्रेटरीकडनं वेळेत हा कंप्लायन्स करून घ्या. डायरेक्टर म्हणून ती आपली जबाबदारी आहे हे लक्षात असू द्या. आणि आता याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की प्रायव्हेट लिमिटेडला फक्त 2 डिरेक्टर असल्यामुळे 2 डिरेक्टर्सला नोटीस आली आहे. पण जर त्याच्यामध्ये 5 आपल्या कंपनीमध्ये डिरेक्टरचा क्रायटेरिया आहे, त्याच्यामुळे आपल्या 5ही डिरेक्टरला ही ऑर्डर येणार आहे. त्याच्यामुळे ही अमाऊंट कित्येक पटीने वाढणार आहे. त्याच्यामुळे आपण हा कंप्लायन्स करणं गरजेचं आहे. आपल्याला अननेसेसरी गरज नसताना एक्स्ट्रा अमाऊंट द्यायचा नाहीये. त्याच्यामुळे आपण फक्त हा कंप्लायन्स वेळेत तर आपल्याला एवढी फी द्यायची गरज नाहीये. आता त्याच्यानंतर आपण हे आपल्या कंपनीचा अॅन्युअल